मोठा फटाकड्याचा आवाज याचा अर्थ यस इट इज सिम्बॉल दॅट मॅच विल बी स्टार्ट यस. तर हे मात्र आपलं सिम्बॉलाइज करतो. इथे मात्र सामन्याला सुरुवात झाली आहे. स्ट्रायकिंगला गोलंदाज विनोद स्पोर्ट गावठाणचा गोलंदाज बार दोन्ही संघाचे 12 खेळाडू या. तत्पूर्वी एक विशेष सत्कार आम्ही करतोय आमच्या आयोजकांच्या वतीनं. खऱ्या अर्थानं लागले ती भूमी चिरनेर. 1930चा ऐतिहासिक जंगल ज्या भूमीमध्ये घडला ती भूमी म्हणजे चिरनेर. आणि भूमीमध्ये या भूमीतील अनमोल हिरा की ज्यानं अनेक स्पर्धेमध्ये खऱ्या असू द्या या अनेक स्पर्धेमध्ये अनेक किताबं त्यानं आजपर्यंत पटकावली. आणि आपल्या गुणवत्तेनं आणि आपल्या गुण कौशल्यानं ज्या व्यक्तिमत्वानं रायगड मायाचा पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सत्कार स्वरूपामध्ये सन्मान्य प्रफुल्ल भाषणकर यांना देण्यात येतोय. त्याप्रमाणे रायगड क्रिकेटचा क्रिस गेम हॅलो थँक्यू सो मच. सामन्याला सुरुवात झाली आणि काय सुरुवात केली आहे खास करून प्रतीकनं. पहिल्या 2 चेंडूमध्ये आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर आलेला चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर आलेले चौकार. 2 चेंडूमध्ये काय सुरुवात केली स्टार्ट केली आहे. एकूण धावसंख्या फलकावर झाल्या ती 8 धावा. 2 चौकारांचा वैयक्तिक 8 आणि सांघिक या ठिकाणी संघाची एकूण धावसंख्या फलकावर झाली ती 8 धावा. इथं सुरुवात मी म्हणे छान झाली आहे. यंगस्टर युवा आहे खास करून हा प्रतीक धाकटी संघाचा. परंतु इथे मात्र प्रशांत पाटील जो गोलंदाजी मार्कूर गोल षटकातील पुढचा चेंडू अर्थातच तिसरा चेंडू यावेळेस अहो क्या बात आहे. यावेळेस मग चेंडू मात्र इथे पाहायला गेला तर चेंडू त्या पद्धतीचा होता. मात्र इथे मात्र पंचांना कुठं इंटरेस्ट आहे. येस इट इज अ वाईड डिलिव्हरी. हा चेंडू अवांतर चेंडू. एकूण धावसंख्या फलकावर झाल्या त्या पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या टोटल मोजून या 9 रन्स. एकूण धावसंख्या 9 धावा. 2 चौकार 1 अवांतर अशा 9 धावा. 2 चौकार 1 अवांतर 9 धावा. मित्रांनो आपण स्पर्धा अनुभवता अर्थात तिरंगा चषक 2020-22 येस. यावेळेस गोलंदाज हो हो पुन्हा एकदा काय परंतु इथे बघा मात्र कुठेतरी चूक झाली आहे. मात्र इथे एकदा मिळते संघाला. संघाची एकूण धावसंख्या झाल्या 1 सिंगल 1 अवांतर आणि 2 चौकार अशा जवळजवळ 10 धावा. आमचे स्कोरर मनीषजी चिरोलेकर सातत्याने या व्यासपीठावर किंवा या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला एक अति हुशार व्यक्तिमत्व आणि अचूक लेखनिक म्हणून यांची ओळख आहे अशी मनीष चिरोलेकर. जाऊया मैदानाकडे जिथे गोलंदाजी मार्कूर असेल. परंतु पहिल्या चेंडूची चौक घेण्यासाठी सज्ज असेल दीपेशसाठी. यावेळेस मात्र षटकातील तिसरा चेंडू दीपेशसाठी. ओहो यावेळेस मात्र सुरुवात चांगली केली आहे. स्वतःचं खातं खोलवत आहे. इथे बघा काहीतरी चूक झाली आहे आणि चुकीला मात्र माफी नसणार आहे. परंतु इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा रस नाही आहे. कारण जिथं मात्र आत्मविश्वास आहे अर्थात फलंदाज प्रतीकचा मी काय ते करू येस आय कॅन डू मी करू शकेन. कारण इथे माझं कुठंतरी माझं आता मात्र कोणी सुरुवात चांगली झाली आहे. एकूण धावसंख्या 11 धावा. काही चेंडूच्या समाप्तीनंतर आपण मित्र सामना अनुभवतो. धाकटूचे विपक्ष गावठाण षटकातील पुढचा चेंडू हो हा चेंडू. यावेळेस मात्र सन्मान द्यायचा होता. सन्मान भाग पडलोय. अगदी स्टँडर्ड डिलिव्हरी होती आणि यामध्ये एकच चांगला चेंडूचा खेळ संपला. एकूण धावसंख्या झाली तर 12 धावा. येस 1 टू गो लास्ट टू गो. टोटल मूव्स ऑन 12 रन्स विदाउट लॉस. मॅच इज बिटवीन प्लेड आय थिंक द विनोद स्पोर्ट गावठाण अँड मैत्री स्पोर्ट धाकटीजुई. येस शिवशक्ती धाकटीजुई. ओके शिवशक्ती धाकटीजुई.
हो हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर Thank you so much. काय सुरुवात केली आहे पहिल्या षटकामध्ये आल्यात चौकार चौकार षटकार सिंगल सिंगल आणि अवांतर अशा टोटल 18 सुरुवात म्हणे छान झाली आहे. ज्याची सुरुवात छान त्याचा शेवट देखील छान. परंतु इथे पाहिजे काय होणार आहे कारण ही स्पर्धा आहे कारण ही म्हणतो ही ही आपली खास करून आता या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये म्हणजे तुम्ही क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरच्या या ठिकाणी आपण स्पर्धा होगा पण मैदानाच्या बाहेर आपण एक चांगले मित्र आहोत. परंतु पाहिजे ही स्पर्धेमध्ये स्पर्धेवर कोणाला माफी नाही आहे. मग पहिलं षटक संपलं गेलं एकूण धावसंख्या फलकावत झाली 18 धावा. इथं सुरुवात छान झाली आहे. गोलंदाजी मार्कवर पहिला बदल होताना दिसतो गोलंदाजीमध्ये सुनील टकले. यस हा अनुभव गोलंदाज आहे. यस चेंडू कधी गेलं तर नवीन चेंडू लक्षात घ्या. ह्या फार या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या असतात. सुनील टकले एक अनुभवी गोलंदाज षटकातील पहिला चेंडू समोर येतो. हा यावेळेस बघा बघा असं बघा मात्र ही चूक कुठंपर्यंत पडते कुठंतरी एक चांगला चेंडू म्हणता येईल. मारायचा होता बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. आता प्रतीक थोडासा मिस होतोय. प्रतीक खऱ्या सुरुवात छान केली. 2 चौकार सिंगल सिंगल आणि षटकार अशा तब्बल जवळजवळ 16 धावसंख्या खेळतोय. ही सुरुवात प्रतीककडनंच छान झालेली आहे. येस पाहायचा आहे षटकातील दुसरा चेंडू सुनील टकले एक अतिशय मातब्दार गोलंदाज एक फसवी गोलंदाज चाणक्य गोलंदाज अष्टपैलू फलंदाज गावठाण संघाचा. इथे बघा मात्र इथे मात्र क्रॉस मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करा परंतु इथे मध्ये मिळतील 4 धावा आणि आलेल्या 4 धावा डीजे तुठे होलिका जले शत्रु राहु में मिले हमने जब जब शमशीरें ताने है वाहे भवानी. तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालं. गावदेव गावठाण संघाचे आधारस्तंभ शांताराम शेठ मडवी माजी सरपंच चिरडे यांचे सुपुत्र सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेबांचं शुभ आगमन झालंय. सुनील शेठ मडवी साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. ओव्हर टू नवनाथ सर. थँक्यू सो मच. एकूण धावसंख्या फलकावर झाल्या त्या 23 धावा 23 धावा. सुरुवात छान झालेली आहे आणि मी म्हणेन कुठेतरी काय दीपेशनी काय प्रतीकनी काय प्रभावित केलंय. सुरुवात पहिल्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा आतापर्यंत 5 धावा. हो येस एकूण धावसंख्या 29. पुन्हा 10 चेंडू मात्र मारायचा बॅटच्या पट्ट्यामध्ये तसा फारसा आला नाही. चेंडू थोडासा फ्लॅटी डिलिव्हरी होती आणि चेंडूचा मारायचा होता बॅटच्या पट्ट्यामध्ये एका निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. एकूण धावसंख्या झाले ते आता 1 षटक आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 नन ऑफ द लॉस एंड ऑफ द 1.5 डिलिव्हर्स. इट्स बीन दॅट लास्ट डिलिव्हरी ऑन ग्राउंड. हो आला रे आला एक मोठा वडका आला आणि ऐकूया डीजे आर पार षटकार डीजन. गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा आमच्या या शिवशक्ती धाकटीजी संघाचे आमचे समर्थक आणि आमचे पॅकर्स आमच्या विघरचे प्रतीक फडके आणि प्रदीप फडके आणि दीपक फडके सरांकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. नक्कीच यास प्रदीपजी फडके आणि दीपक फडके आपलं या स्पर्धेचे माध्यम मी नवनाथ मात्रे आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतोय. जाऊया 2 षटकांचा खेळ संपला गेला. एकूण धावसंख्या फलकावर झाल्या त्या म्हणजे 35 धावा 35 जिंदाबाद. सुयोग घरत
येस यावेळेस धाकटुजी संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी रवींद्र भगत चिरनेर यातकडनं देखील तत्पूर्वी मान्यवरांचा शुभागमन झाला. खऱ्या अर्थानं बोरकर क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं उतुंग असं नाव आहे अकादमी सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मोठीजोई यांच्या माध्यमातून सन्माननीय येस पडता पावडे सज्जनाची शोभा वाढे त्या कार्यक्रमाची. या ठिकाणी या कार्यक्रमाला तेजाची टाकी आलेली आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. मैदानाकडे जाऊया. जिथे पाहतोय अगदी दोन्ही फलंदाज या ठिकाणी काय फलंदाजी करतात, काय प्रभावित केलं गेलंय बघा. जिथे एक धाव होती तिथे दोन मिळतात म्हणजे धावण्याची क्षमता दोन्ही फलंदाज चांगली आहे. इथे ओव्हरथ्रो होतोय परत बघा बघा किती किती चाणाक्षमध्ये खास करून हुलकवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच तो म्हणजे या ठिकाणी प्रतीक अगदी वणवा धावसंख्येचा वणवा पेटला की काय, धावसंख्या आग लागली की काय असं वाटतं. दोन्ही फलंदाज आपल्या घरच्या मैदानावर खेळतात. अर्थातच प्रतीक आणि दीपेश काय फलंदाजी, काय सुरुवात केली गेली आहे. नक्कीच एकूण धावसंख्या याचा विचार केला तर इथे 41 धावा, तिसरं षटक चालू आहे. होतील धावा यावेळेस कव्हरच्या डोक्यानं, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र बघा चुका आणि चुका. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. जर या चुका सुधारल्या नाही तर या चुकांचे कधी खेळ होतील सांगू शकत नाहीये. ऐकूया डीजेला. डीजे यस डीजे. आज मात्र या ठिकाणी अगदी वणवा पेटलाय. प्रतीक नावाचं वादळ घोंगतंय. त्यावेळेस वादळापूर्वीची शांतता आम्ही पाहिली होती, मात्र हे घोंगावणारं वादळ मैदानामध्ये कसं घोलते पाहायचं. परंतु इथे बघा इथे चेंडू मात्र निर्धाव चेंडूचा खेळ संपला गेलाय. संघाची एकूण धावसंख्या थांबलेली आहे, रुकलेली आहे 45 धावा. यस निर्वी इलेव्हन टाकीगाव विपक्ष गावदेवी बोरखार निर्वी टाकीगाव या दोन्ही संघाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोलंदाज पुन्हा दा इथे पण चेंडू स्लिप मध्ये बघा तुमचा मी नेहमी सांगतो मित्रांनो, माझ्याकडे नक्की मी नेहमी सांगतो तुमचा पहिला पाऊल चांगला पडला ना तर दुसरा पाऊल देखील चांगला पडतोय. पण तुमचा पहिला पाऊल चांगला पडला ना तर दुसरा पाऊल मात्र इथं प्रेशर मग तर फिल्डिंगवर प्रेशर क्रिएट झालंय आणि त्याचं प्रत्यक्ष आपण मैदानावर पाहिलंय. जिथे छोट्या छोट्या चुका गावठाण संघात झाल्यात आणि या त्याचं रूपांतर चौकारमध्ये म्हणजे 4 धावा प्लस झाल्यात. एकूण धावसंख्या 1 शॉट 50 अर्थात 49 राईट 49 45 50 49 धावा. पैसा काय धावसंख्येचा ओघ वाढलाय. पुन्हा एकदा काय सुरुवात जबाब नेत्र दीपक चेंडू मला धावा देऊन कॉन्फिडन्स सोडलं क्षेत्ररक्षकानं. आणि यावेळेस चौकार अगदी चौकारांची भविष्यात अगदी चौकारांची वादळी खेळी करतोय. ऐकूया सुंदर सगर डीजे ऑन. हॅलो. तत्पूर्वी अनेक मान्यवरांचं शुभ आगमन होत असताना गुरु ही रीत आणि गुरु ही प्रीत या संघटनेचे सदस्य एक सुप्रसिद्ध निवेदक आणि समालोचक सन्माननीय श्याम ठाकूर साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्याचप्रमाणे उत्कृष्ट समालोचक आणि निवेदक सन्माननीय जीवन टाकी सरांचं शुभ आगमन झालंय. उरण समालोचक असोसिएशनचे सदस्य सन्माननीय विराजजी मडवी सरांचं शुभ आगमन झालंय. रायगड तथा उरण समालोचक असोसिएशनचे सन्माननीय सदस्य देवेंद्र डाकी या सर्वांच्या सदिच्छा भेट म्हणून इथे शुभ आगमन झालंय. आणि आमच्या स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जी सायकल आहे ती सायकल विनोद स्पोर्ट्स संघाचे पॅकर धावसंख्या झाल्या त्या अर्थातच एकूण धावसंख्या झाल्या संघाच्या 53 आणि जवळ या 53 मध्ये प्रत्येकचा विचार केला तर प्रत्येक 13 चेंडू 33 धावा 13 चेंडू 33 आणि दीपेश 5 चेंडू 19 धावा. आणि जर कोणी जर फलंदाजाने जर 50 मारली तर आकाश घर त्याच्याकडे 2000 रुपये बक्षीस या ठिकाणी. यस हे मात्र तुम्हाला खरं तर धनवानाचं धन लुटाली वाघाचं काळीच मात्र तुम्हाला वाघ होण्याची संधी ते नाभी संधी आहे. अर्थातच या प्रत्येकसाठी पैसा गोलंदाज पुढचा पहिला चेंडू इथे बघा मात्र काय पंच इशारा करतात. येस इट इज अ नो डिलिव्हरी नो बॉल अँड यू गॉट अ फ्री हिट फ्रॉम नेक्स्ट डिलिव्हरी. यस तुम्हाला नावी संधी मुक्त फटका खेळण्याची सातत्याने पाहिलं. जो हाफ दोन फ्री चेंडू असतो ना फ्री हिट तेव्हा तुम्हाला अगदी संयमाने खेळा कसं अगदी दिल मोकळ्याने खेळा मन मोकळ्याने खेळा फटका तो
तुमच्याकडं रनआउटशिवाय तुमची विकेट जाऊ शकत नाही. हा नो बॉलचा अगदी नियम सांगतो इथे. येस, दोन्ही अंपायरमध्ये पुन्हा तर डिस्कस चर्चा, परंतु विचार केला या ठिकाणी या फलंदाजाचा. येस, ओके 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 अंपायर. येस, आय गॉट मे रिव्ह्यू. थोडा अंपायर रनआउट सर या. रनआउट सर. यस, विचार केला तर एकूण धावसंख्या 53. इथं प्रतीक काय खेळलाय. 13 चेंडूमध्ये 33 धावा आणि दीपेशनं 5 चेंडूमध्ये 19 धावा. सातत्याने या स्पर्धेचं मित्रांनो एक वेगळं अट्रॅक्शन असतं आणि सातत्याने ही सन्मानाची मानाची स्पर्धा का म्हणून आहे, कारण इथे असणारे एवढे मोठे कृपया रनआउट सर या. रनआउट थर्ड अंपायर. अतोनात असणारी गर्दी. पंच या आपण या नीरज राणवत. येस, एकूण धावसंख्या 53 धावा पाहायचं. डिसिजन पेंडिंग आहे. सातत्याचे आमचे आयोजक अलंकारदादा परदेशी, राजेंद्र भगत, आमचे किशोरजी किणी, आमचे महेंद्र ठाकूर, सचिन घबाडी, मनोज ठाकूर आणि युवा काँग्रेस कमिटी चिरनेर चे सर्व आमचे सदस्य. आणि आज काय सदस्यांनी घेतलेली मेहनत पूर्णपणे 100% सफल झाली आहे. अविश्वास मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक आज इथे यश मिळालेले आहे. राईट. तर येस, आमचे जीवनजी डाकी या ठिकाणी आमचे देव डाकीजी आहेत आणि येस आमचे स्टँड एकदम हँडसम आणि आमचे समालोचक विराजी मडवी चॉकलेट. येस, आम्ही नेहमी त्याला चॉकलेट बॉय नावाने संबोधले जाते. आमचे विराजी मडवी, आमचे संयम घरत, आमचे पराग गावण, आमचे महेश पाटील. सो टाकीगाव सांगायला विनंती आहे. टाकीगाव ड्रेस कोड न्यायचा. टाकीगाव काय नाही सांगू थांबा विचार. नाही हा विषय. चांगला चेंडू आहे. नोचा रिव्ह्यू होता. अंपायरने वाईट दिला असतं तर वाईट आहे. नो नाही आहे. बीमर नाही आहे. बीमर नाही. अंपायर दिला असतं तर वाईट दिला होता का अंपायरनं? नाही. ओके. येस, हा डॉट चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल. पुढचा चेंडू हा वेळेसचा चेंडू अप्रतिम चेंडू काऊ करण्याच्या दिशेने 4 चेंडूला उचलेल फेकेल तो पण इथे मिळतील कदाचित मे बी इट्स डेंजर झोन, परंतु पाहायचा. येस, मात्र इथे परतावं लागेल. एक विस्फोटक खिळी, वादळीला शमळेलं हे आता मात्र वादळ शमळय आणि मात्र परतावं लागेल. ऐकूया डीजे ऑन. नवीन फलंदाज मयूर पाटील. यस, मयूर पाटील काय सुरुवात केली होती. 33 चेंडू 14 चेंडूमध्ये 33 धावांचं योगदान दिलं होतं. खास करून प्रतीकनं आपल्या संघासाठी सुंदरशी सुरुवात करून दिली. अगदी सुरुवात आल्या पाहुल्यागत मात्र मोठे फटके चौकार षटकार आणले होते. मात्र शेवटच्या षटकामध्ये पहा या ते मयूर काय करतोय. मात्र चेंडू पण अपील केला गेला होता, परंतु पंचाला कोणता त्याच्यावर इंटरेस्ट नाहीये. आणि येस, आणि पंच सांगतात की हा चेंडू मात्र चांगला चेंडू आहे. यावेळेस मात्र काय गोलंदाजी स्लॉक डिलिव्हरी काय चेंडू होतोय. हे हाणामध्ये षटकामध्ये काय थांबवलंय. हे अगदी ती धावसंख्येला अगदी स्पीड होता जी धावसंख्या. येस, ज्या यावेळेस आपण विचार केला तर गोलंदाजी काय तडाफर गोलंदाजी होते. अगदी फ्लॅट डिलिव्हरी होती. इथे पहा मात्र मोठा पडका कदाचित जाईल चौकार. चेंडू मागता अगदी जमिला गुदगुल्या करून चेंडू 4 धावेसाठी येतोय. ऐकूया सुंदर संगीत डीजे ऑन.
तुझे डोंगरावर हे बघीर पामावं अगदी खोल्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर हे बघीर पामावं अगदी क्या बात है खोल्यावर गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मातवर यस आहा आहा वाह क्या बात है साईल चेंडू एकूण धाव संख्या झाल्या त्या 64 आणि 64 हा आकडा या शृंखलेमध्ये या तिरंगा चषक 2020-22 मध्ये हायस्ट स्कोर सर्वोत्तम स्कोर झालेला आहे. अभिनंदन टाळ्या झाल्याच पाहिजे मित्रांनो. यस डीजे ऐका एक सुंदरसा आवाज डीजे सो मच. 4 षटक 3 षटक आणि 5 चेंडूमध्ये 64 धावा जवळ जवळ ॲव्हरेज केला ॲव्हरेज ना तर मी म्हणजे जवळ 16 धावांना पुढे गेलाय संघ. 16ची सरासरी राखली आहे. खाऊ नाही आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एवढे 16ची सरासरी मी म्हणेन. परंतु बारी बारी बाबूशा बारी बारी सबकी बारी कभी तेरी बारी कभी मेरी बारी गावठाण संघ देखील सांगत असेल. वेळ प्रत्येकाची आहे संधी प्रत्येकाला मिळेल. संधीचं सोनं करणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज हा हा क्या बात आहे. काय चेंडू उचलून घेतला अगदी मस्त चेंडू मात्र समोर उचललाय मात्र इथे मात्र चेंडू मिळतील कदाचित या ठिकाणी. बघा इथे मिळतील 2 धावा पाहायचा 64 आणि 2 66 धावा 66 धाव झाले आहेत पाहायचा. 4 षटकामध्ये 66 धावा. काय सुरुवात केली आहे अप्रथम लाजवाब. जवळजवळ 16.5चे रन रेट पुढे गेलंय आणि हे 66 धावा एवढं मोठं आव्हान. कारण आतापर्यंत या शृंखलेमध्ये सर्वोत्तम स्कोर हायस्ट स्कोर झाला आहे 66 धावा. 67 धावांचा स्कोर ठेवलेला आहे. परंतु 67 धाव काय होणार आहे कशा प्रकारे काढाय प्रश्न जसं आहे तसं उत्तर दिलं पाहिजे. प्रश्न 67 धावांचा आहे त्याचं उत्तर देतील का. कारण नाटकाचा पहिला प्रयोग संपलाय दुसऱ्या प्रयोग सुरुवात होईल. परंतु इथे वेळ असेल या उत्तराची या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी गावठाण संघ तर विचार करे लाईनअप मध्ये या. आमची देखील वेळ असणार आहे. परंतु 67 धावा कशा प्रकारे काय होणार आहे मैदानामध्ये काय होणार आहे आणि या हेच चालतं मित्रांनो. इथं मराठीचा आवाज संपतोय. जाऊया मराठीच्या हिंदीच्या दुनियेमध्ये. कारण मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. ती आपली आईची भाषा आहे. हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि इंग्रजी भाषा ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. प्रत्येक भाषेला आपण महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आणि यातून जाऊया मराठीच्या दुनियेतून जाऊया हिंदीच्या दुनियेमध्ये जिथे आपण आवाज ऐकू शकाल. मॅन फ्रॉम देऊजवाडा मिस्टर बाबूशा. यस टाकीगाव क्रिकेटची स्पर्धा असू द्या दहीहंडी स्पर्धा असू द्या किंवा अनेक गरजूंना ज्यानं नेहमी सहकार्य केलंय. आताच गेल्या महिन्यामध्ये सन्माननीय बाजू दानशूर व्यक्तिमत्व बाजीराव परदेसाहेबांच्या शुभ हस्ते होत आहे. तत्पूर्वी आणखी एक मान्यवरांचं शुभ आगमन झाले या मंचावर. ते महेंद्र गरज साहेबांचे भाचे आणि शिवशक्ती डॉक्टर संघाचे आधारस्तंभ सन्माननीय अभिजित गरज साहेबांचं शुभ आगमन झालंय. मी आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक असणारे सन्माननीय समर्थक समर्थक
अभिजित घरात साहेबांचं स्वागत होतंय. तिरंगा पथ संस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक BC ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत होताना दिसतं. तदनंतर मी आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक असणारे सन्माननीय महेंद्र ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय समर्थ कोळेंचं स्वागत करायचं आहे. हॅलो, टाकीगाव संघ या. टाकीगाव एक षटकाच्या अगोदर जर तुम्ही आला नाही, व्हाईट चेंडू का मनीष व्हाईट. टाकीगाव संघाला विनंती आहे, एक षटकाच्या अगोदर जर आपण हजर झाला नाही तर मात्र कारवाईला आपण सामोरं जा. हॅलो, तो चलिए धन्यवाद. तत्पूर्वी या स्पर्धेला सन्माननीय तेजस डाकी साहेब खऱ्या अर्थाने एक दिलदार व्यक्तिमत्व ज्यांचं पाठबळ आम्हाला नेहमी राहिलंय. तिरंगा ट्रॉफी 2022 साठी डाकी साहेबांकडनं रोख रक्कम 10,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलेला आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरानं डाकी सरांचा आपण आभार मानूया. ओटू बाबूशा. तो चलिए बात करेंगे यहाँ से, चलेंगे इस मुकाबला की तरफ. सेकेंड राउंड देखिए, एक बड़ा टारगेट है. माफी चाहेंगे दर्शकों से, यहाँ पर कुछ मेहमानों का देखिए सम्मान किया गया. और चलिए उसके बाद देखिए यहाँ पर हुक करना चाहते थे, शॉर्ट लेग के ऊपर से यहाँ पर कैच का मौका बना था, लेकिन आखिरकार कहते ना मौका 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 और दे गया धोखा चौका. सांग तुझे मनान काय करताय. धन्यवाद. तो चलिए बात करेंगे यहाँ पर 67 रनों की टारगेट है. कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया, लेकिन जमाना पत्थर का है. टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो, ये टेनिस क्रिकेट चौके छक्के का खेल है. कहते ना 2 वैक्सीन लेकर जब हम सुरक्षित नहीं हैं तो फिर ये 67 रन कितना सुरक्षित रहेगा, ये आने वाला वक्त समय बताएगा दोस्तों, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. और जख्मी शेर 9 रन टीम का टोटल. चलिए क्या इशारा हो रहा है यहाँ से बैटर के माध्यम से 67 रनों की टारगेट से. शायद कुछ खिलाड़ियों से उनका बातचीत चलता हुआ यहाँ पर गेंद पहुंचा. यहाँ पर ज़्यादा वक्त मत लीजिए, पहला मैच देखिए थोड़ा देर हुआ और इसके कारण रही देखिए यहाँ पर बिजनेस स्पोर्ट्स गाउठन टीम देखिए, जहाँ पर एक गेंद के पेनल्टी लगी है. बहुत बड़ा ये पेनल्टी है. एक गेंद के ऊपर देखिए 6 रन भी होता है, एक गेंद के ऊपर 12 रन भी होता है, क्योंकि एक गेंद के ऊपर कभी कभी बीमर नो बॉल छक्का हो गया, फिर से वो गेंद वापस आपको डालना पड़ता है, फिर से वापस रन आपको मिलता है. तो चलिए यहाँ पर बहुत बड़ी तो गलती की है, लेकिन कहते हैं ना घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से भी ज़्यादा भयानक होती है. तो उसी तरह से देखिए यहाँ पर एक भयानक रूप लेकर मैदान के ऊपर उतरे हैं एक बतौर लेफ्ट हैंड बल्लेबाज सुनील टकले. देखिए ओहो, ये चलिए विकेट के छड़ में यहाँ पर बल्ला लिया और उसके बाद देखिए विकेट मिलता है वहाँ पर. पहला सफलता यहाँ पर और 67 रनों का टारगेट अभी यहाँ से लगेगा थोड़ा मुश्किल. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली. चलिए बात करेंगे सुनील टकले. देखिए एक बतौर लेफ्ट हैंड बल्लेबाज और हमारे सामने भी देखिए एक बतौर लेफ्ट हैंड बैट्समैन के देखिए बात करेंगे जिनका नाम क्रिश गेल है, समर्थ कडू. और इनके भांजे देखिए दहीसर के, वो भी इस तरह के बड़े बड़े हिट लगाते हैं ठाणे में और इनसे पास बल्ला लेकर जाते हैं वो. हॅलो, तत्पूर्वी मान्यवरांना आगमन आहे. सन्माननीय सुनील शेठ मडबी साहेबांना विनंती करतोय. त्याचप्रमाणे विंधणचे विद्यमान सरपंच
सौभाग्यवती निशा रोशन डाकी यांचे यजमान रोशन डाकी यांना विनंती करतो आपणही मंचावर यायचं आहे. निसर्गा रोशन डाकी. मंदमाई शिकलेली नव्हती का त्या मंदमाई अडाणी होती का त्या मंदमाई शिकलेली नव्हती का त्या मंदमाई अडाणी होती का पालघरचे कृष्णापासून छत्रपतीचे नक्यापर्यंत संगतीला माये येईन काय तू मंदा पालघरचे कृष्णापासून छत्रपतीचे नक्यापर्यंत संगतीला माये येईन काय तू मंदा त्या मंदमाई शिकलेली मोकल साहब लीजिए जीवन जी पाटिल साहब लीजिए इनकी तरफ से देखिए पर भागते हुई टीम के लिए देखिए शुभकामना आता देखिए यहाँ पर देखिए जब कोई टीम खेलता है ना पूरी गांव देखिए साथ रहते हैं शायद कुछ मैसेज आ जाता है मुझे पहुंचा देते हैं लेकिन ऐसी कोई बात नहीं जब ग्रामीण की कोई टीम रहती है ना बड़े से लेकर बच्चे से लेकर हर कोई टीम के साथ रहता है कोई टीवी पर रहते हैं कोई ऑन फील्ड मैदान पर रहते हैं देखिए बात करेंगे बिनोद स्पोर्ट गाउठन देखिए गावदेवी गाउठन के कप्तान से आकाश टकले देखिए उनकी तरफ से भी अपनी टीम को यहाँ पर शुभकामना आता हुआ और इस टूर्नामेंट को तत्पूर्वी आमच्या स्पर्धेला 20 बॉक्स बिस्लरी पाणी देणारे सन्माननीय टाकी गावचे सुपुत्र विलास पाटील यांनाही विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. विंदणे गावचे माजी उपसरपंच सन्मानित शक्ती मात्रे यांनाही विनंती करतो की आपणही मंचावर यायचं आहे. ओव्हर टू बाबूशा सर. चलिए पर राजेंद्र भगत सर देखिए बात करेंगे एक अच्छे नेक दिल के इंसान एक दोस्ती की दुनिया के भी बेहतर इंसान ये चलिए भाई यहाँ पर कहते हैं यहाँ पर हैट्रिक ओ हो ये चलिए भाई यहाँ पर सोने पे सुहागा. चलिए आकाश दादा गरज देखिए इनकी तरफ से यहाँ पर गेंदबाज के लिए 500 रुपया हैट्रिक विकेट लेने के लिए क्या बढ़िया देखिए आज के रात का पहला मैच और संदेश जी कहते हैं ना जल्दबाजी में हम अपना उम्मीद छोड़ देते हैं उम्मीद कभी हमें छोड़कर नहीं जाता है. बिनोद स्पोर्ट गाउठन टीम की क्या हुई इनके लिए आज बहुत जल्दबाजी होना पड़ा टीम देर से आया और जहाँ पेनल्टी लगा और जल्दबाजी में देखिए रन भी लुटाया गया और जब बल्लेबाजी में उतरे यहाँ पर विकेट गिरा. कोई बात नहीं दोस्तों क्रिकेट में इससे होता रहता है. अगला मैच देखिए दोनों कप्तान आइए टॉस बॉक्स पर राजेंद्र भगत सर जुड़ेंगे देखिए युवा अध्यक्ष कंग्रेस देखिए और उसके साथ देखिए एक टेनिस क्रिकेट में गया दोस्ती की दुनिया के दिलदार चलते हैं उनकी तरफ यहाँ पर अगला मैच के टॉस के लिए यहाँ पर बोरखार आणि टाकीगाव संगणक या सन्माननीय डाकी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचं आहे. सन्माननीय तेजस डाकी साहेबांना विनंती करतोय की दोन संघादरम्यान आपण नाणेफेक करायचं आहे. चलिए नो बॉल आया है यहाँ पर रन तो आएगा फ्री हिट लेकिन बैटर खुश नहीं रहेंगे. कहते हैं ना घर पे आई खुशियाँ दरवाजे से लौट जाना क्योंकि ये तो खुशियाँ आया है लेकिन अभी भी मंजिल बहुत दूर है. जैसे लगेगा कि दरवाजे से खुशियाँ वापस जा रहा है लेकिन क्रिकेट दोस्तों अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. एक आग ऊपर को लंबा बनाना होगा. कहते हैं ना एक आशिक एक मासूका के बीच में जब लंबी जुदाई होती है ना एक मुलाकात की ज़रूरी होती है तो वहाँ पर लंबा एक इनिंग कोई बैटर को खेलना होगा. तो ये कौन सा बल्लेबाज यहाँ खेल कर दिखाएगा. इस बार देखिए ऑफ स्टंप को छोड़ता हुआ खेल लाइन को देखिए वाइड का इजाफा. अभी तक देखिए बात करेंगे साझेदारी उतना खतरनाक साबित नहीं हुआ है लेकिन एक साझेदारी की ज़रूरत है लंबी साझेदारी. संदेश जी जैसे कहते हैं ना जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात ज़रूरी है सनम. तो यहाँ पर दोनों बैटर के बीच में एक बड़ी मुलाकात की ज़रूरी है. अगर एक 30-35 रनों की साझेदारी बनता है ताबड़तोड़ कम गेंदों के ऊपर फिर मैच में आएगा मजा. अरे ये चलिए भाई नजरे कहीं निगाहें कहीं गेंद तक नहीं पहुंच पा रहे. खड़े खड़े खेलने की कोशिश है अब रिप्ले में देख सकते हो. इसलिए तो संदेश जी मैं कहता हूँ मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क ये बहुत ज़रूरी होता है. गेंद तक पहुंचना बहुत ज़रूरी रहता है. कहते हैं ना कोशिश करने वाले जहां छोड़ देते हैं इंतज़ार करने वालों को वहीं मिलता है उतना ही. तो यहाँ पर गेंदबाजों ने कोशिश करके जहां छोड़ा और बैटर देखे इंतज़ार कर रहे थे उन्हें उतना ही मिला. तो यहाँ पर कदमों का चलना बहुत ज़रूरी है क्योंकि 11 रन बना है जहाँ पर स्कोर बोर्ड पर देखिए 3 विकेट खो चुके हैं. अभी भी देखिए 17 गेंद 56 की ज़रूरत है. कहते हैं ना सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो लेकिन दिल में आंधी होना चाहिए. आज देखिए तिरंगा चषक शिरनर देखिए ये सोचते नहीं हैं इस टूर्नामेंट उनकी जैसे सफल होती है जितनी भी नोटें आती है ना और ये देखिए समाज में दिया जाता है. कहीं आदिवासी में लीजिए कहीं गरीबों को पुलवामा देखे दुर्घटना उसमें भी निश्चित रूप से बहुत बढ़िया काम लाजवाब. इसलिए तो कहता हूँ जिंदगी में काम ऐसा करो लोग आपको टीवी पर देखे CCTV पर नहीं. आज देखिए जब इस समाज की बातें आती है तो यहाँ पर देखिए बात करेंगे चिरनर का जिक्र होता है. श्रेयस जी पाटिल दिगोड़े के देखिए मैच का देख रहे हैं. करण जी पाटिल देखिए हमारे अच्छे दोस्तों मैच में देखिए बात करेंगे थोड़ा सा दर्शक नाखुश रहेंगे लेकिन कोई बात नहीं. यहाँ पर एक रनों से देखिए टोटल आगे बढ़ रहा है लेकिन एक रनों से काम चलने वाला नहीं है. कहते हैं ना कौवे के चोंच मारने से पहाड़ में सुराख नहीं गिरता है. आप सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लो
आपको मंजिल नहीं मिलेगी। स्ट्राइक पर बैटर की बात करेंगे जयेश पाटिल, और एक बढ़िया गेंद, लाजवाब। यहाँ पर देखिए शिव शक्ति धाकती हुई टीम देखिए खुश हैं, और हमारे कमेंटेटर से यंगस्टर राइजिंग देखिए बात करेंगे यहाँ पर संयम जी घरत देखिए खुश हैं, क्योंकि टीम के लिए देखिए इन्होंने काफ़ी मर्तबा देखिए टी शर्ट पूरी खिलाड़ियों को निश्चित रूप से, कम उम्र बहुत है देखिए संयम जी की बात करेंगे, लेकिन वो भी अच्छी बात है। अगर ऊपर वाला ने कुछ आपको गांधी का नोट दिया है तो फिर अच्छे काम के लिए लुटाइए। अगर यकीन ना आए तो फिर हमारे तिरंगा ट्रॉफी के आयोजन करताओं से सीख लीजिए। क्या बढ़िया काम देखें, इसलिए तो कहता हूँ प्यास ऐसे जगाओ कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ कभी ना टूटे, और काम ऐसा करो समाज में सर कभी ना झुके। क्या बढ़िया गेंद देखें, यहाँ पर कांटा बदला, यहाँ पर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ चाइनामैन गेंदबाज की याद दिलाते हुए। कभी कभी मुझे तो लगता है इस गेंदबाज को क्यों नहीं T20 वर्ल्ड कप में लिया गया वरुण चक्रवर्ती की जगह। बढ़िया काम कर सकते हैं ये देखिए, इस बार अंदर लाए, यानी गेंदबाज के लिए लेग ब्रेक और बैटर के लिए ऑफ ब्रेक बन गया, क्योंकि लेफ्ट हैंड गेंदबाज हैं और दोनों तरफ गेंद घुमाते हैं। नीरज रनावत सर देखिए बहुत बढ़िया मेहनत लेते हुए, क्या गेंदबाजी यहाँ पर बल्लेबाज को नचा रहे हैं अपनी उंगलियों से। इसलिए संयम जी मैं कहता हूँ फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस क्रिकेट में उंगलियों से गेंद घुमाना, लेग ब्रेक ऑफ ब्रेक कटर गेंद, ये उससे भी बड़ी बात है, और इन्होंने करके दिखाया यहाँ पर देखिए इस ओवर में। और केवल रनों की बात करेंगे, ओहो चिंगो चिंगो, केवल 1 रन। क्या कमाल की गेंदबाजी कर ली भाई यहाँ पर। मुझे तो लग रहा है जो चीन में देखिए चौथा लहर आ रहा है, शायद ये वो लहर का नज़ारा था। 6 गेंद के ऊपर 1 ही रन खर्च किए और 12 रन देखिए पहुंचा है, और जहां पर देखिए 3 विकेट गिरा है। अभी गेंदे कितना बचा है देखिए आपको सामने, जहां पर 1 गेंद की पेनल्टी है तो आपको 11 गेंद का सामना करना पड़ेगा। और मैं देखिए लगभग यहां से थोड़ा उम्मीद छोड़ चुके होंगे, कोई बात नहीं दोस्तों, क्रिकेट में ऐसा होता रहता है। और गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज है दीपेश घरत। देखिए इनके सर में ना कोई बोझ रहेगा ना कोई टेंशन रहेगा, ये तो चाहेंगे हम 6 गेंद करके कैसे निकल जाएं। इन्हें ना विकेट निकालने की ज़रूरत है, ना यहाँ पर कोई डर है रन खानों की। डॉट गेंद देखिए यहाँ पर, क्योंकि मंजिल बहुत दूर। अभी भी देखिए 55 की ज़रूरत है। और ये चलिए भाई हुक किया यहाँ पर, और कैच भी छोटा, और उसके बाद देखते हैं 6 रन आता हुआ, लेकिन बैटर खुश नहीं है। जैसे कहते हैं ना, शादी के बाद अगर बंदा का पेट ना बाहर आया तो सोच लीजिए शादी से खुश नहीं, तो उसी तरह की छक्के के बाद भी यहाँ पर बैटर खुश नहीं, जानते हैं टीम हार के कगार पर है। विराज देखिए यहाँ पर छक्के आए, अक्सर खुश हो जाते हैं, दर्शक भी नाच उठते हैं, लेकिन ये आने में बहुत वक्त लग गया, देर लग गया। यहाँ पर देखिए रन लेने को इनकार किया। होता है कभी कभी जिंदगी में, देखिए मुश्किलें आता रहता है, कठिनाई आता रहता है, मुकाबला एक तरफा होता रहता है। आज विनोद स्पोर्ट्स गाउटन टीम देखिए यहाँ पर थोड़ा देर से आए, लेकिन काम भी बेहतर नहीं रहा। लेकिन ऐसा नहीं कि हर मैदान में ऐसे कहानी, इतिहास हमेशा बदलता है। और संयम घरत है, मैं एक ही बात कहना चाहूँगा, ये क्रिकेट एक ऐसा चीज़ है, ये कोई होली का रंग नहीं जो 2 दिन में बदल जाता है। इसका इतिहास हिस्ट्री लंबा समय तक रहता है, इसका रंग कभी बदलता नहीं है। जो इतिहास में लिखा जाता है वो आखिरी समय तक रहता है। जब भी आप साईप्रीत लाइव पर जाओगे वही नज़ारा आपको देखने को मिलेगा। आज धाकती हुई टीम ने क्या किया, क्या बात है। यहाँ पर देखिए कमेंट्री बॉक्स पर भी देखिए फ्रूट की थाली यहाँ पर आता हुआ, कितना बढ़िया देखिए यहाँ पर इस टूर्नामेंट में देखिए आयोजन करता हूँ कि यहाँ पर रनों की देखिए यहाँ से थोड़ी सी बात करेंगे ना। पहले देखिए रन काफ़ी चला गया, जैसे कहते हैं ना रात क्या ढली तो सितारे चले गए। भाई बिगानों से क्या कहे, जब अपने चले गए और जीत लेते ये क्रिकेट की बाजी हम जरूर, लेकिन जीतने की कोशिश में 66 रन चले गए। काश ये रन थोड़ा सा और कम होता, फिर एक उम्मीद जगा सकते थे। लेकिन जब बैटिंग के लिए उतरे, बल्लेबाजी के लिए एक उम्मीद किया गया था कि यहाँ पर शुरुआत के बैटर देखिए बात करेंगे प्रतीक घरत लीजिए, और जिस तरह की शुरुआत दिए थे दीपेश घरत यहाँ पर धाकती जुई के लिए, तो वो शुरुआत शायद यहाँ पर सुनील टकले नहीं दे पाए, और उसके साथ अंकुश टकले। कहते हैं ना दिल ने चाहा जिसे जान से ज़्यादा वही रुलाती है सबसे ज़्यादा।
तो चलिए संदेश से बात करेंगे। मैच लगभग देखिए यहाँ से एक तरफा बनता हुआ, लेकिन देखिए हमारे लाडले आयोजक देखिए यहाँ पर पिछला साल देखिए कुछ ना कुछ देखिए हर साल करने की कोशिश है यहाँ पर, और एक शानदार कैच देखिए यहाँ पर लिया गया डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर। बहुत बढ़िया देखिए आज कई सारे देखिए हमारे दिग्गज कमेंटेटर भी यहाँ पर देखिए उपस्थित हैं, और जिसमें हम देख सकते हैं निश्चित रूप से यहाँ पर जीवन डाकी सर देखिए लीजिए, यहाँ पर विराज जी मणि भी लीजिए निश्चित रूप से, देव जी डाकी देखिए यहाँ पर बहुत बहुत स्वागत आपका भी निश्चित रूप से, और नवनाथ जी मातृ सर देखिए बात करेंगे ऑन फायर पहली इनिंग्स में देखिए बहुत बढ़िया, और अगली मैच में देखिए जुड़ेंगे यहाँ पर राइजिंग स्टार देखिए यहाँ पर संयम जी घरात, और यहाँ पर देखिए आता हुआ और एक गगनचुंबी छक्का, कहाँ से छक्का शुरुआत में आ जाता। कहते ही ना वफा अस्की से चेहरा हो चुकी थी और मोहब्बत अपनी मालिक हो चुकी थी, मैं लौट आया था दौलतमंद बनकर मगर तब उसकी शादी हो चुकी थी। जब तक ये छक्का आता तब तक मैच निकल चुका था। कहाँ से छक्का थोड़ी शुरुआत में आ जाता। हमारे मेहमान देखिए स्क्रीन पर आप देख सकते हो तिरंगा चषक में देखिए खूबसूरत नज़ारा, और जब ये नज़ारा बड़ी स्क्रीन घर बैठकर टीवी पर देखा जा रहा होगा तो फिर यहाँ से अंदाज़ा लगा सकते हो। इसलिए तो कहता हूँ कि ज़िंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखें, सीसीटीवी पर नहीं। लेकिन कभी कभी लोग हालत से भी मजबूर आकर सीसीटीवी में आ जाते हैं। कहते ना इंसान मुजरिम बनता नहीं, उसे बनाया भी जाता है। लेकिन फिर भी ज़िंदगी में सोच ऐसा होना चाहिए कि काम आज समाज में देखिए पुलवामा के देखिए बात करेंगे घटना में, यहाँ पर सबसे पहले देखिए बात करेंगे यहाँ पर शीरनर तिरंगा देखिए उड़न शेख बहुत बड़ा देखिए पहचान दिए आज आदिवासी समाज में भी लीजिए निश्चित रूप से यहाँ पर इसी बीच देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए सुनील वर्तक सर बहुत बहुत आपका स्वागत निश्चित रूप से। देखिए बात उड़न कहा जाए तो यहाँ पर कमेंटेटर की भी कमी नहीं, लेकिन शायद इस टूर्नामेंट में देखिए हर दिन एक मेहमान कमेंटेटर के रूप में निश्चित रूप से कल प्रवीण जी गायकर जुड़े थे। और ये चलिए मैच थोड़ा सा देखिए यहाँ पर बात करेंगे हो गया समाप्त, लेकिन ऐसा लगता है खाया पिया बिल ना चुकाया, क्योंकि 67 रनों का टारगेट था, लेकिन दर्शकों को